गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आपण याच्या आधीचा जो काही टॉपिक आपला चालू होता 6व्या चॅप्टरमधला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हे चॅप्टर आपलं सुरू आहे. तर त्याच्यामध्ये यंग्स मॉड्युलस इज डिनोटेड बाय वाय. इट इज द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी रिलेटेड टू चेंज इन लेंथ ऑफ ॲन ऑब्जेक्ट लाईक अ मेटल वायर, रॉड, बीम इट्सेट्रा ड्यू टू द अप्लाइड डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे काय की एक प्रकारे की ज्यावेळेस आपल्याला एखाद्या वस्तूची म्हणजे आता कुठली वस्तू जशी काही मेटलची वायर असेल किंवा रॉड असेल, बीम असेल, तर अशा वस्तूंची ज्यावेळेस आपल्याला एक प्रकारे लेंथ ही मेजर करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला तिथे यंग्स मॉड्युलसचा जो काय फॉर्म्युला आहे तो पुढे जाऊन असणार आहे. तर त्याचा आपल्याला तिथे यूज करावा लागेल. यंग मॉड्युलस इज द रेशो ऑफ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. याच्या आधी आपण बघितलेलं आहे. आणि त्यांचा दोघांचा इथे जो काही भागाकार, रेशो म्हणजे काय, भागाकार म्हणजेच काय असणार आहे, एक प्रकारे यंग्स मॉड्युलस. बघा आता यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन y इज इक्वल टू mg अपॉन पाय आर स्क्वेअर अपॉन एल अपॉन कॅपिटल एल. आता तुम्ही म्हणणार की एल स्मॉल एल आणि कॅपिटल एलचा अर्थ काय. तर बघा आता एम म्हणजे काय, तर त्या वस्तूचं मास, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पाय हा कॉन्स्टंट फॅक्टर आहे, आर म्हणजे त्या वस्तूची रेडियस, लेंथ म्हणजे काय, सुरुवातीची लेंथ आणि नंतरची लेंथ म्हणजे काय की जी इन्क्रीज झालेली लेंथ असेल तिला आपण एक दुसरी कॅपिटल एल ही मानत असतो. मग यावरून हे जे फॅक्टर्स आहेत ते वर जातील म्हणजे मग काय येईल, एम जी एल. बघा हा कॅपिटल एल वर जाईल अपॉन पाय आर स्क्वेअर एल. एसआय युनिट ऑफ यंग्स मॉड्युलस काय असणार आहे, इज अ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इट्स अ डायमेन्शन आर, L⁻⁻1 M1 T⁻². आता याच पद्धतीने बल्क मॉड्युलस बघायचं आहे. बल्क मॉड्युलस इज अ डिनोटेड बाय के. बघा आता याची डेफिनेशन आपण बघू. बल्क मॉड्युलस इज अ defined as the ratio of volume stress to strain. Bulk modulus is equal to volume stress upon volume strain is equal to K. ज्या पद्धतीने आपण आधीचा टॉपिक बघितला यंग्स मॉड्युलसचा, सेम अगदी बघा कम्पॅरेटिव्हली स्टडी जर तुम्ही केला तर तुम्हाला हे टॉपिक अतिशय इझी आहेत. आता बल्क मॉड्युलसची डेफिनेशन काय, रेशो म्हणजे भागाकार, व्हॉल्यूम म्हणजे याच्या आधी आपण बघितलं आहे व्हॉल्यूम स्ट्रेस आणि व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे त्या दोघांचा ज्यावेळेस आपण भागाकार करतो, रेशो म्हणजे काय, भागाकार. बघा आता बल्क व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू के. मग आता बघा जे काही व्हॉल्यूम म्हणजे काय, आकारमान, मग तिथे प्रेशर आला, बरोबर आहे. म्हणून मग त्याचे फॉर्म्युले कसे येतील, के इज इक्वल टू डी पी अपॉन डी व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू व्ही. व्ही हा इकडे वर गेला, ओके, डी पी अपॉन डी व्ही. एसआय युनिट ऑफ बल्क मॉड्युलस इज अ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डायमेन्शन ऑफ के आर इज L⁻⁻1 M1 T⁻². बल्क आता बघा पुढचं जे काही असणार आहे ते असणार आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज अ डिनोटेड बाय इटा. मग आता डेफिनेशन काय असणार आहे, द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज रिलेटेड टू चेंज इन शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द रिजिडिटी मॉड्युलस. म्हणजे ज्यावेळेस आता इथे जे काही मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ही कोणाशी संबंधित आहे, चेंज इन शेप म्हणजे त्याचा जो काही आकार असणार आहे त्या वस्तूचा, तर त्याच्याशी ते रिलेटेड असणार आहे रिजिडिटी ऑफ मॉड्युलस. म्हणजे इटा इज इक्वल टू शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन म्हणजे एफ अपॉन ए अपॉन क्यू. आता हा काय झाला, क्यू हा वर गेला, त्याला मल्टिप्लाय झाला. मग यानंतर बघा आता याचा जो काही फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला असणार आहे एक प्रकारे इटा इज इक्वल टू शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन इज इक्वल टू डबल रिपीट झाला म्हणजे तोच इथे लिहिण्यात आलेला आहे. बघा आता त्यानंतर पॉयसन्स रेशोचं स्टेटमेंट बघा, विदिन अ इलॅस्टिक लिमिट द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन इज कॉल्ड द पॉयसन रेशो. म्हणजे ही त्याची स्टेटमेंट आहे आणि इज अ डिनोटेड बाय इज अ सिग्मा. जसं आपण यंग मॉड्युलस बघितलं, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी बघितलं की त्याला काहीतरी एक नोटेशन असतात.
मग आता याला देखील काय पॉइसन रेशो इज अ कशाने दर्शवला जातो, सिग्माने. या सिम्बॉलला काय म्हटलं जातं, सिग्मा इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. म्हणजे ज्या वेळेस आपण या दोघांचा रेशो घेऊ, बघा रेशो म्हणजे काय, भागाकार. इथे काय दिसतोय तुम्हाला, भागाकार केलेला दिसतोय, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. मग आता याचे फॉर्म्युले कसे येतील, बघा डी अपॉन कॅपिटल डी. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं लेंथच्या बाबतीत पण, की जसा सुरुवातीचा डायमीटर, डी फॉर डायमीटर. मग आता त्या वस्तूचा आपल्याला डायमीटर काढायचा असेल तर मग त्यावेळेस आपल्याला हे जे काही फॉर्म्युले आहेत ते वापरावे लागतील. आणि नंतरचं डायमीटर जी वाढलेली असणार आहे त्या वस्तूची एक प्रकारे डायमीटर, आणि लेंथच्या बाबतीत आहे तसं. मग आता हा वर केल्यानंतर बघा आता डी इंटू एल होईल आणि डी अपॉन एल, स्मॉल एल. बघा आता हा पुढचा जो काही टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे एक्झामच्या दृष्टीनेही, आणि पुढे तुम्हाला 12th स्टँडर्डला हा जसाच्या तसा टॉपिक असतो, याच्याशी रिलेटेड म्हणजे थेरॉटिकल टॉपिक आहे. तर हे बघा याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेन कर्व, बघा डायग्राम दिसते तुम्हाला. तर ह्या डायग्राममध्ये एक प्रकारे या डायग्राममध्ये बघा प्रपोर्शनल लिमिट, बघा एक स्ट्रेस आणि स्ट्रेन असा एक ग्राफ दिसतोय तुम्हाला. या ग्राफमध्ये सुरुवातीचं त्या ग्राफचं नेचर जे काही आहे ते कशा पद्धतीचं आहे, सुरुवातीला तो इन्क्रीज झाला आहे, परत डिक्रीज झाला आहे, परत इन्क्रीज झाला आहे, असा एक तो ढोबळमानाने तुम्हाला दिसतोय. तर इथे सुरुवातीला बघा इलॅस्टिक बिहेवियर म्हणजे सुरुवातीचं त्याचं बिहेवियर कसं आहे, नंतर प्रपोर्शनल लिमिट कसं आहे, नंतर इलॅस्टिक लिमिट ऑर इल्ड पॉईंट, नंतर हा एक तर फ्रॅक्चर पॉईंट. फ्रॅक्चर पॉईंट म्हणजे काय, की कुठल्याही वस्तूचं एक लिमिट असतं आणि त्यानंतर ती काय होते, ब्रेक होते. जसं आता तुम्ही रबर किंवा स्प्रिंग त्याला ताणतात, एक त्याचं लिमिट असतं आणि ते लिमिट क्रॉस झाल्यानंतर ती काय होते, एक प्रकारे त्याचं रबर एक प्रकारे तुटतं, बरोबर आहे. तशाच पद्धतीचं एक तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम्पल हे दिलं मी. सपोज अ मेटल वायर, आता इथे आपण काय घेतलेली, मेटल वायर घेतलेली. इज अ सस्पेंडेड इज अ व्हर्टिकली फ्रॉम अ रिजिड सपोर्ट अँड स्ट्रेचेड बाय इज अप्लाइंग इज अ लोड टू इट्स लोअर एंड and the load is gradually increased in a small steps until the wire is breaks. The elongation is produced in a the wire is measured is during each steps. बघा आता सपोज इथे आपण एक मेटलची वायर घेतलेली आहे आणि तिला काय केलं, रिजिड सपोर्ट. रिजिड म्हणजे काय, की एक प्रकारे त्या वायरला कुठेतरी आपण टांगलं आहे. म्हणजे आता भिंत ही काय रिजिड सपोर्ट आहे, म्हणजे तिथून ती वायरला टांगलेली आहे एक प्रकारे. आणि त्याला त्या वायरला खाली काय दिलं आहे, लोड म्हणजे काय, वजन दिलं आहे. वजन दिल्यानंतर ती काय होणार आहे, आपोआप खाली येणार आहे. म्हणजे ती वायर, आता तुम्ही म्हणणार की ती वायर कसं काय खाली येईल, ॲक्च्युली इथं सपोजचा अर्थ काय म्हटलेला आहे, की मानून घेणे. ॲझ्युम म्हणजे पण काय असतं, मानून घेणे. फिजिक्समध्ये बऱ्याच अशा कन्सेप्ट ह्या मानून घ्याव्या लागतात. ओके, मग आता इथे जी काही इन्क्रीज इन अ स्मॉल स्टेप, थोड्या प्रमाणात ती काय झाली, इन्क्रीज झालेली आहे आणि नंतर ती ब्रेक झाली, म्हणजे फ्रॅक्चर. बघा हा पॉईंटला ती ब्रेक होते. ओके, द इलॉंगेशन इज अ प्रोड्यूस इन द वायर इज अ मेजर्ड इज अ ड्युरिंग ईच स्टेप्स. ओके, मग त्यानंतर बघा until the wire is a breaks is elongation produced in a wire is a measured is a during each steps, and stress and strain is a noted for each load, and graph is a drawn by is a taking tensile strain along x axis and tensile stress along y axis. म्हणजे काय, की तिथे जे काही कुठल्या प्रकारचा जो काही स्ट्रेस आणि स्ट्रेन हा तयार होणार आहे, तर एक्स ॲक्सिसला टेन्साईल स्ट्रेन तयार होणार आहे आणि वाय ॲक्सिसला टेन्साईल स्ट्रेस हा तयार होणार आहे. द इनिशियल पार्ट ऑफ द ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन ओ ए. बघा आता तुम्हाला ती डायग्राम बघावी लागेल समजवत असताना. म्हणजे सुरुवातीला जो काही ओ ए आहे तो इनिशियल पार्ट आहे. दिस इज द रिजन इन अ विच इज अ हुक्स लॉ. हुक्स लॉ याच्या आधी आपण बघितला, म्हणजे तिथे हुक्स लॉ हा ओबे होते, म्हणजे तिथं हुक्स लॉ हा अप्लाय होतो आहे. अँड स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असतो, स्ट्रेन. हुक्स लॉमध्ये आपण बघितलं, द स्ट्रेट लाईन इज अ प्रपोर्शन एंड्स ॲट ए and the stress at this point is called the proportional limit, and point B is called as the yield points, and the corresponding point is called as the elastic limit. बघा आता पुढचा जो काही टॉपिक असणार आहे स्ट्रेन एनर्जी. व्हॉट इज द स्ट्रेन एनर्जी.
बघा आता द इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी इज गेन बाय वायर ड्युरिंग इलॉंगेशन बाय द स्ट्रेचिंग फोर्स इज कॉल्ड द स्ट्रेन एनर्जी. म्हणजे काय की इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ज्या वेळेस तिथं पोटेन्शियल एनर्जी ही स्टोअर फॉर्ममध्ये असते, म्हणजे तिथं ती साठवलेल्या स्वरूपात असते बाय वायर, म्हणजे एखादी वायर आपण घेतली ड्युरिंग इलॉंगेशन बाय स्ट्रेचिंग वायर आणि मग नंतर त्याला फोर्स लावल्यानंतर ती स्ट्रेच म्हणजे ताणली जाते ती वायर इज कॉल्ड त्या यालाच तुम्ही काय म्हणणार, तिथे जी काही एनर्जी असणार आहे त्याला स्ट्रेन एनर्जी म्हणणार आहे. आता बघा इथे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस हा इथं अप्लाय झालेला आहे इज इक्वल टू एफ अपॉन ए. आपण याच्या आधी बघितलेले आहे, आधीचे कन्सेप्टही बघत जायचे, तिथं कुठले फॉर्म्युले आहेत ते नंतर पुढच्या याच्यामध्ये वापरले जातात. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन एल अपॉन एल कॅपिटल एल. आधीच तुम्हाला सांगितलं की स्मॉल एल आणि कॅपिटल एलमध्ये काय फरक आहे. स्मॉल एल म्हणजे काय सुरुवातीची लेंग्थ असते, कॅपिटल एल ही काय असणार आहे इन्क्रीज म्हणजे वाढलेली लेंग्थ असते. यंग्स मॉड्युलस. मग आता यावरून इथे यंग्स मॉड्युलसचा यूज झालेला आहे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. आता यंग्स मॉड्युलसचा का वापर झाला आहे, कारण इथे आपल्याला लेंग्थ ही मेजर करायची आहे आणि लेंग्थचा संबंध कशाशी आहे यंग्स मॉड्युलसशी. बघा आता प्रत्येक कन्सेप्ट हा लगेच क्लिअर होत जातो. यंग्स मॉड्युलसमध्ये लेंग्थ आहे, त्याच पद्धतीने बल्क मॉड्युलसमध्ये काय असणार आहे म्हणजे त्या याचं वैशिष्ट्य असणार आहे की तिथं कुठला कुठला कन्सेप्ट हा यूज होतो आहे. तर वाय इज इक्वल टू एफ अपॉन ए एल अपॉन एल म्हणजे याचे फॉर्म्युले आपण परत यूज केले. एफ एल अपॉन ए एल इज इक्वेशन फर्स्ट. परत हा इकडे जाऊन फक्त आपण काय केलं आता यंग्स मॉड्युलस म्हणजे काय, आता आपल्याला इथे फोर्स काढायचा म्हणून एफ हा ॲज इट इज राहू दिला, बाकीचे फॅक्टर्स काय केले याला मल्टिप्लाय झाले ह्या वायला. म्हणजे हा ए एल याला मल्टिप्लाय झाला आणि खाली आला कॅपिटल एल, याला आपण इक्वेशन 2 म्हणू. आणि एफ इज इक्वल टू वाय ए एक्स अपॉन एल इक्वेशन नंबर 3. आणि त्यानंतर डायरेक्टली आपण वर्क डन इज इक्वल टू 1/2 लोड इंटू एक्सटेन्शन म्हणजे त्या वायरला जो काही लोड आपण लावलेला आहे आणि इंटू एक्सटेन्शन. तर अशा पद्धतीने ही स्ट्रेन एनर्जीचं एक प्रकारे डेरिवेशन हे आलेले तुम्ही या फॉर्ममध्ये लिहू शकताय. बाकीचे पुढचे पॉईंट्स हे आपल्या रिड्यूस झालेले आहेत सिलेबसनुसार, हे लक्षात ठेवा. त्यावेळेस ज्यावेळेस व्हिडिओ टाकण्यात येतील त्याच्या खाली नोट्स देखील असतील, त्या नोट्सचे फोटो मी पाठवणार आहे, ते व्यवस्थित आपल्या फिजिक्सच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आहेत. अशा पद्धतीने आपलं हे 6वं चॅप्टर संपलेलं आहे. नमस्कार.